Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.4 Question number 4. Represent under root 9.3 on the number line. आपल्याला 9.3 नंबर लाईनवर काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण एक लाईन खेचणार आहोत. त्याच्यानंतर A to B आपल्याला 9.3 चं डिस्टन्स घ्यायचं आहे. A to B डिस्टन्स आहे 9.3 चं आणि मग तिथून आपल्याला आणखी 1 युनिटचं डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे पहा हे 9.3 झालं. 9.3 नंतर आणखी 1 इकडे वाढवला म्हणजे हा 10.3 पर्यंतचं डिस्टन्स Cचं येते. म्हणजे A to B 9.3 आहे आणि तिथून 9.3 पासून आणखी एक 1 युनिट आपण वाढवलं आहोत तर ते आहे 10.3. आता आपल्याला A आणि C ह्या दोन पॉईंटवरून आपल्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. तर तो कशासाठी घ्यायचा? परपेंडिक्युलर बायसेक्टरचं काय काम आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला A आणि C चा एक मिड पॉईंट देणार. तर पहा मुलांनो, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि एक आर्क आपण लावूया. तर हे जे डिस्टन्स आपल्याला भेटलं ते आपल्याला मिळालं, मिड पॉईंट मिळाला आपल्याला या लाईनवरचा. तर आपण त्याला कनेक्ट करूया. आणि हे डिस्टन्सला आपण नाव देऊया O. हा डिस्टन्स आहे O. ठीक आहे. आता म्हणजे काय की AC ला आपण जेव्हा हाफमध्ये डिवाइड केला तर AO इक्वल टू OC हा होणार आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला OAचं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि एक सेमी सर्कल काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला एक सेमी सर्कल तयार झाला A आणि C पर्यंत. आता आपल्याला B वर एक परपेंडिक्युलर काढायचं आहे. अशा प्रकारे B वर आपण एक परपेंडिक्युलर काढून घेतला. हा पॉइंट आर्कला जिथे टच होतो तिथे आपण D नाव देणार. आता O आणि D हे आपण जॉईन करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला OBD हा एक परपेंडिक्युलर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतोय आणि याच्यानुसार राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. आता हे जे डिस्टन्स आपल्याला BDचं मिळत आहे ते आपल्याला √9चं मिळत आहे. ते कसं मिळत आहे ते आपण पाहूया. सगळ्यात पहिले आपण हे जे डिस्टन्स पहिले नंबर लाईनवर उतरवून घेऊ आणि मग आपण कन्सेप्टवर जाऊ. पहा मुलांनो, आता कन्सेप्टकडे लक्ष द्या की आपल्याला AB आपण सगळ्यात पहिले नंबर लाईनवर आपण 9.3 घेतलं होतं. तर त्याच्यानंतर 1 युनिट आपण प्रोड्यूस टू C सच दॅट BC इक्वल टू 1 युनिट. BC आपलं 1 युनिट आहे. म्हणजे टोटल आपलं ACचं डिस्टन्स किती झालं? 9.3 प्लस 1. AC इक्वल टू 9.3 प्लस 1 10.3 झालं. म्हणजे हे टोटल डिस्टन्स 10.3 झालं. आता आपण याच्यावर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर ह्या डिस्टन्स हाफमध्ये डिवाइड झालं. म्हणजे आपलं O पासून Cचं डिस्टन्स किंवा O पासून Dचं किंवा O पासून Aचं डिस्टन्स सेम असणार आहे. कारण की हा इथे रेडियस आहे आणि हा परपेंडिक्युलर टाकल्यामुळे आपला इथे हाफमध्ये डिवाइड झाला. तर मग आपल्याला OD जो मिळत आहे तो किती मिळत आहे? OD इक्वल टू हे आपलं 10.3 होतं. त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला 5.15 हा रेडियस मिळाला. हा आपला रेडियस मिळाला 5.15चा. ओके. आता आपण जे डिस्टन्स आहे OBचं डिस्टन्स काढून घेऊया. तर OB किती आहे? आपल्याला OC, OD आणि OC आपल्याला इक्वल आहे हे सगळं माहिती आहे आणि OA पण इक्वल आहे. तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे. त्याच्यातनं आपण 1 युनिट मायनस करणार. म्हणजे OB इक्वल टू OC मायनस BC. OC मायनस BC. तो पूर्ण डिस्टन्समधून आपण 5.15 मधून 1 युनिट आपण मायनस करतो तर आपल्याला भेटलं 4.15. म्हणजे हे जे O to B डिस्टन्स आहे ते भेटलं 4.15. आता आपण इथे पायथागोरस थेरम अप्लाय करणार. तर हायपोटेनसचा स्क्वेअर मायनस बेसचा
बेसचा स्क्वेअर इक्वल टू आपल्याला मिळणार परपेंडिक्युलरचा स्क्वेअर. तर परपेंडिक्युलर मी इथे घेतला आहे. स्क्वेअर असल्यामुळे मी याला अंडर रूटमध्ये टाकलं. अंडर रूट तर BD जे आहे आपल्याला मिळतं. हायपोटेनसच्या स्क्वेअरमधून आपल्याला मायनस करावं लागेल बेसचा स्क्वेअर. हायपोटेनसचा स्क्वेअर आहे आपला 5.15. मायनस करावं लागेल बेसचा. बेस किती आहे 4.15. त्याचा स्क्वेअर मायनस केला. हा आहे स्क्वेअर आणि हा 4.15चा स्क्वेअर. याच्यातनं मायनस केल्यावर आपल्याला मिळतं आहे अंडर रूट 9.3. म्हणजे हे जे डिस्टन्स आपल्याला भेटलं हे अंडर रूट 9.3चं भेटलं. हे डिस्टन्स आपण मोजणार आणि याच्यावर नंबर लाईनवर एक आर्क मारून घेणार. ते डिस्टन्स आपल्याला मिळत आहे 9.3चं. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you.